बातमी आहे मुंबईमधली। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामधल्या समुद्रामध्ये नीलकमल ही प्रवासी बोट उलटलेली आहे। एलिफंटाकडे जात असताना उरण कारंजा जवळ ही दुर्घटना घडलेली आहे आणि या बोटीमध्ये सुमारे 56 प्रवासी होते अशी माहिती मिळते आहे। यापैकी एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची आताची अपडेट आपल्याला समोर आली आहे, तर 21 प्रवाशांची सुटका करण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय आणि घटनास्थळी अद्यापही बचाव कार्य सुरू आहे। तर या अपघाताच्या नंतरची काही दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत। नीलकमल ही प्रवासी बोट होती आणि ही बोट उलटलेली आहे। तर या बोटीच्या मालकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूया। गाडीच्या नंतर एलिफंटा ती जात होती, तिथे नेव्हीची एक स्पीड बोट आहे, ती तिकडून आली, त्यांनी एक राऊंड मारला, परत गेली आणि तिने आणून त्या आमच्या बोटीला असं जोराने ठोकली आणि त्याने ऍक्सिडेंट झाला। नौदलाची हाय तुमच्याकडे म्हणजे ती हेच आहे नेव्हीची स्पीड बोट। 80 लोक होते। आता ती आयडिया काय मिळाली नाही मला परत, कारण का काही इथे JNPT मध्ये आहेत 56 का किती, बाकी त्या नेव्हीच्या बोटीने घेऊन गेले आणि असे काही गेटवेच्या बोटीने आणले, असंच काय किती झाले टोटल किती? ते अजून करेक्ट नाही झालं। बोटीची कॅपॅसिटी काय होती प्रवाशांची? कॅपॅसिटी काय होती बोटीची? 84 आणि तशी कॅपॅसिटी तिची 130 आहे, म्हणजे पॅसेंजर ती 130 घेऊन जाऊ शकते। किती वाजता ही बोट निघाली होती आणि कुठे? किती वाजता ही बोट निघाली आणि किती वाजता ही मला वाटतं 3 वाजता। एक मिनिट, माझी विनंती आहे, तुम्हाला जर खरोखर नव्हते यांच्या व्हॉट्सअपवरचे जी आहे ना ते मला फुल नाही करता येत, ऐका मला ते फुल करता येत नाही। फुल ओपन आपल्याला काय करता ढकलताय काय? पुन्हा एकदा तुम्हाला हे कधी फोन आला तुम्हाला? मी JNPT मध्ये असतो, मला फोन आला, पण मोठं कसं झालं। यांची ऑपरेटरची काय चुकी नाही, पण 180 अधिकृत आहेत, 130 नाही 130 ची कॅपॅसिटी असते, पण इथे आपण म्हणजे 80 दिलेली, 84 दिलेली। एमएमएने किती मान्यता दिली? 84 तेवढेच लोक। तर ही आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय, ज्या वेळेला ही बोट उलटलेली आहे, या बोटीला एका स्पीड बोटने धडक दिलेली आहे आणि या स्पीड बोट धडकतानाची दृश्य आता समोर आलेली आहेत। ही सध्याची जी दृश्य आपण बघतोय ती या स्पीड बोटीची आहेत। ही स्पीड बोट या नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला धडकली आणि हा अपघात झालेला आहे आणि यानंतर नीलकमल नावाची जी बोट होती, ज्यामधून जवळपास 80 प्रवासी प्रवास करत होते, ती बोट उलटली आहे। या घटनेचा हा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। ही सगळी दुर्घटना आता कॅमेरामध्ये कैद झालेली आहे। हा व्हिडिओ आता समोर येतोय। एलिफंटाकडे जात असताना नीलकमल नावाची प्रवासी बोट होती, या बोटीला एका स्पीड बोटचा धक्का बसला आणि त्यानंतर ही दुर्घटना झाली आहे। कुठे हा अपघात झाला, तुम्हाला माहिती कशी मिळाली? गुजर आयलंडच्या जवळ, तिथून ती नेव्हीची, म्हणजे आम्ही जे रोजच जातो, आमची ड्युटी असते, तर ही नेव्हीची बोट स्पीड बोट आली, तिने एक तिला राऊंड मारला बोटीला असं स्पीडनी आणि परत ती बाहेर गेली, थोडीशी नागमोडी गेली आणि परत जी आली ती सरळ बोटीवरच मारली आणि त्याचा व्हिडिओ तुमच्याजवळ आहे। बोटीमध्ये किती प्रवासी होते? 80 होते। किती प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय? ती माझ्याकडे काही कल्पना नाही आहे, कारण का काही लोक JNPTला आहेत, काही इथून गेले। सेफ्टीच्या अनुषंगाने या ठिकाणी बोटवरती काही साधन नसल्याची माहिती आहे। सगळे ऐका, सगळे लाईफ जॅकेट्स आहेत, त्याचे राब बॉयर्स आहेत, सगळे आहे आणि आता लाईफ जॅकेट आणि हे कंपल्सरी आहे, कारण का तुम्हाला जे सेफ्टीचे इक्विपमेंट सगळे द्यावे लागतात। प्रवास करताना सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातलेले, ही काय माहिती नाही। लाईफ जॅकेटचा प्रश्न नाही, बोटीवर येऊन नेव्हीची बोटच आदळली, त्याला काय करणार तो कॅप्टन आणि तो मुद्दा वेगळा आहे। एक ओढ झाली अशी नाही आहे, तो बोटीच्या मधोमध तो येऊन गेली, आपल्याला व्हिडिओ दिसतोय।
बोटीच्या मध्ये येऊन त्यांनी टक्कर दिली ते काय दोन तुकडे झाले त्याचे. आणि ही पण पॅसेंजरनेच काढलेलं आहे, ही व्हिडिओ पॅसेंजरची आहे. ओके ठीक आहे. मला बोलत आहेत, जावा. बाहेर गेली. मजा येईल हो. देखील ही प्राथमिक माहिती मिळालेली आहे. अंदाजे 30-35 लोक त्या बोटीवर असावेत आणि आता जी काही प्राथमिक माहिती आहे ही काही फायनल माहिती मानू नये, पण त्यातले जवळपास 20 लोक रेस्क्यू झालेले आहेत, पण 5-7 लोक अजूनही सापडत नाहीत अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे. जी काही पुढची माहिती माझ्याकडे डिटेल येईल त्यावेळेस मी सभागृहात निवेदन करेन. अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे, परंतु ही निवळ फक्त दुर्दैवी म्हणून चालणार नाही, कारण या अगोदर देखील अशाच प्रकारे 2-3 वेळा ही बोट उलटलेली आहे. एकंदरीत प्रवासाची क्षमता आणि त्यातून किती लोकांना ठेवलंय ह्या सर्व गोष्टीचा उल्लेख होणं गरजेचं आहे. अनेक वेळा एलिफंटाला हे जे काय बोटी चालतात त्याची देखरेख, त्याला इन्स्पेक्शन म्हणतो आपण, मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून ते होताना पण देखील पाहायला मिळत नाही आणि अशा दुर्दैवी दुर्घटना हे होत असतात आणि ह्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि या दुर्घटना पुढच्या काळामध्ये होता कामा नाही ह्याची देखील व्हायला पाहिजे. नेव्हीच्या बोटीनी पडते हे ऑपरेटर आहे, जुने ऑपरेटर या ठिकाणी आहेत, त्यांच्या बोटीला ठोकलं गेलेलं आहे. आता त्याच्यामध्ये पॅसेंजर किती होते त्याचा आकडा अजून मिळत नाहीये. माझ्यामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत. सगळी त्या मला वाटतं की या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त पॅसेंजर भरले का, आता जे प्रवासी त्या ठिकाणी किती गेलेत, सुरक्षित किती आहेत आणि कोण दुखावले गेले, मृत्युमुखी झाले याचा आकडा आज सुद्धा पोलिसांकडे नाहीये. तर या अपघाताचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय, आपण बघतोय. मात्र हा अपघात ज्या वेळेला घडला त्यावेळेला प्रत्यक्षदर्शी तिथे उपस्थित होते, त्यांची प्रतिक्रिया येते, बघूया. मैं इधर से 3:30 की बोट का अंदर चढ़ा, मैं 10 किलोमीटर तक जाया. वो छोटा बोट है ना, स्पीड बोट ऐसा घुमा के मेरा बोट को डैश किया. मेरा बोट का अंदर पानी आ रहा है. वो ड्राइवर बोला लाइफ जैकेट पहनो. मैं ऊपर से नीचे आके लाइफ जैकेट पहन के टाइम पे अंदर पूरा पानी आया, बोट उल्टा हो गया. मैं बोट्स का ऊपर जाके पानी पे स्विमिंग करने के 15 मिनट स्विमिंग किया और दूसरा बोट आके मेरे को बच के इधर लाया. कितने लोग थे बोट में जब ये बोट डूबी, तब कितने लोग थे अंदर? वो बोट का अंदर 100+ आदमी है और छोटा छोटा बच्चा बहुत फैमिली से 100+ से. लाइफ जैकेट भी नहीं दिया पहले, वो पानी आने के टाइम पे ड्राइवर बोला लाइफ जैकेट पहनो. तो कितने टाइम के बाद रेस्क्यू किया गया आपको? 15 मिनट 20 मिनट लगा. आणि या सगळ्याविषयी बोलूयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामधून आपल्या सोबत जोडले गेलेत. प्रशांत, आपण बघतोय जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी जी माहिती दिली आहे ती अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचं म्हणणं आहे की 100 प्रवासी होते, अत्यंत लहान लहान मुलं होती आणि लाईफ जॅकेट सुद्धा त्यांच्याकडे त्यावेळेला नव्हतं. यामिनी, खरं तर या अगोदर देखील इथल्या बेशिस्तपणाबद्दल अनेकांच्या तक्रारी होत्या आणि ह्या लाईव्ह जॅकेट्स होते नव्हते या संदर्भात चौकशी होईलच. मात्र ज्या पद्धतीने ही जी बोट धडकलेली आहे, आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य बघितली, जे व्हिडिओ एबीपी माझ्याच्या हाती लागलेले आहेत. एक समोरून येणारी प्रचंड स्पीड मधली जी स्पीड बोट आहे ती साधारणतः 2 ते 3 वेळा या बोटीच्या आजूबाजूला फिरली आणि त्यानंतर थेट ही बोट जी आहे ती या नीलकमल बोटीला येऊन धडकली. यावेळेस बोटीमध्ये साधारणतः
80 प्रवासी असल्याची माहिती जी आहे ती काही जे ऑफिशियल्स आहेत त्यांनी दिलेली आहे। यामधील 56 लोकांना रेस्क्यू केले गेलेले आहे। 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ते प्रशासनाकडून आता मिळते आहे। तर काही लोक अजूनही बेपत्ता आहेत। आता जर आपण बघितलं तर गेटवे ऑफ इंडियाच्या जो मुख्य द्वार आहे तिथे आताच शेकापचे नेते जयंत पाटील जे आहेत ते आता निघालेले आहेत। ते थेट त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहेत आणि त्याचबरोबर इंडियन नेव्हीचे जे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नेव्हीकडून असेल, त्याचबरोबर विविध यंत्रणा असतील, त्यांच्याकडून हे रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे। या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अंधार जो आहे तो वाढत जाणार आहे। इथून पुढे जर आपण बघितलं तर एलिफंटा साधारणतः 30 किलोमीटरचा हा सगळा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे साधारणतः इथून गेल्यानंतर 10 किलोमीटरच्या आसपास या ठिकाणी ही नीलकमल बोट जी आहे ती बुडालेली आहे। यामध्ये जे हरवलेले आहेत त्यांना रेस्क्यू करणं आहे, त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांना लवकरात लवकर उपचार करून देणं आहे। या सगळं जे काम आहे ते आता अंधारामुळे खूप कठीण होणार आहे, कारण समुद्राच्या मध्यावर हा अपघात झालेला आहे। सध्या जर आपण या ठिकाणी बघितलं तर इंडियन नेव्हीचे अधिकारी असतील, त्याचबरोबर पोलीस असतील, वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल आहेत। जे 10 ते 15 रेस्क्यू केलेले जे प्रवासी होते त्यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं। त्यांनी प्रत्यक्ष जी माहिती दिलेली होती त्याचप्रमाणे ही बोट जी होती, छोटी जी स्पीड बोट होती ती त्यांनी समोर पाहिली। 2 ते 3 वेळा तिने फेऱ्या मारल्या आणि थेट ती येऊन त्या नीलकमल बोटीवर धडकली। त्या बोटीचा अपघात झाल्यानंतर या नीलकमल बोटीमध्ये पाणी शिरू लागलं आणि त्यानंतर हा सगळे ही बोट जी आहे ती हळूहळू समुद्रामध्ये बुडालेली आहे आणि त्यामध्ये प्रवाशांनी नंतर पाण्यामध्ये उड्या घेतल्या आणि त्यांना वाचवण्याचे आता शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते या सगळ्या यंत्रणा आपल्याला करताना पाहायला मिळतात। यामिनी अगदी प्रशांत, ही जी बोट होती स्पीड बोट जिची धडक बसलेली आहे त्या बोटीविषयी काही कळू शकलेलं आहे का? हा अपघात नेमका का आणि कशामुळे झालाय या सगळ्याबद्दल काही कळू शकलंय का? यामिनी जी नीलकमल बोटीतले नेहमीचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून जी माहिती घेतली त्यानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी बोट गस्तीवरची बोट होती, त्या गस्तीवरच्या बोटीमध्ये इंडियन नेव्हीची जी त्या ठिकाणी कोस्टलची जी बोट असते ती बोट असल्याची माहिती जी आहे ती त्या नीलकमल बोटीवर रेग्युलर जाणारे जे कर्मचारी आहेत त्यांनी दिलेले आहे। एकूणच आता नेमक्या या सगळ्या प्रकरणी बोट जी त्या ठिकाणी स्पीड बोट जी आहे तिचं नियंत्रण कसं काही सुटलं किंवा मग ही खरोखर इंडियन नेव्हीची कोस्टल गार्डची जी बोट होती ती होती का, या सगळ्याची आता तपास जो आहे तो पुढे होईल। मात्र मोठा अपघात आहे, समुद्राच्या मध्यावर झालेला आहे, त्यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते अगदी उशिरापर्यंत चालेल। यामिनी अगदी प्रशांत